नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या बीएमसी गाईड या युट्यूब चॅनल मध्ये। तर मित्रांनो, आज बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 1846 रिक्त पदांच्या कार्यकारी सहाय्यक म्हणजेच क्लार्क लिपिक या पदाच्या भरतीचे दोन महत्त्वाचे अपडेट घेऊन आलेलो आहे। तर पहिले अपडेट म्हणजे 1846 रिक्त पदांपैकी ज्या उमेदवारांची निवड यादीमध्ये नावे आलेली होती त्यामधील एकूण 508 उमेदवारांना बीएमसी ने अपात्र केलेले आहे आणि अशा अपात्र उमेदवारांची यादी बीएमसी ने आज प्रसारित केलेली आहे। यामुळे कदाचित भविष्यात एवढेच वेटिंग लिस्ट मधील उमेदवारांची नावे ही आता निवड यादीमध्ये येऊ शकतात। आणि दुसरे अपडेट म्हणजे 477 उमेदवारांना नियुक्तीच्या पुढील कार्यवाही करता बोलवण्याकरताची यादी बीएमसी ने आज प्रसारित केलेली आहे। तर सुरुवातीला आपण पहिल्या अपडेट कडे येऊ। तर ज्या तात्पुरत्या निवड यादीमध्ये उमेदवारांची निवड झालेली होती, परंतु त्यामधील काही उमेदवार कागदपत्र पडताळणी करता उपस्थित राहिलेले नव्हते, तसेच काही उमेदवार नियुक्तीच्या पुढील कार्यवाही करता अनुपस्थित राहिले होते आणि काही उमेदवारांना कागदपत्र पडताळणीनंतर अपात्र ठरवले होते। अशा एकूण 508 उमेदवारांना बीएमसी ने आता अपात्र करून त्यांची नावे तात्पुरत्या निवड यादीमधून वगळलेली आहेत। आता या 508 उमेदवारांना अपात्र करून त्यांची नावे निवड यादीमधून वगळल्यामुळे भविष्यात एवढ्याच उमेदवारांची वेटिंग लिस्ट लागण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे जे उमेदवार वेटिंग लिस्ट मध्ये असतील त्यांनी वेळोवेळी बीएमसी ने जाहीर केलेल्या सूचनांकडे लक्ष देणे गरजेचे आहे। तर या 508 अपात्र उमेदवारांची यादी आपल्या बीएमसी गाईड या टेलिग्राम चॅनलवर तुमच्या माहितीसाठी सादर केलेली आहे। ती बघण्यासाठी आपल्या बीएमसी गाईड या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा। टेलिग्राम चॅनलची लिंक तुमच्या माहितीसाठी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। तसंच जर कोणी नवीन प्रथमच आपल्या बीएमसी गाईड या युट्यूब चॅनलवर आले असतील तर बृहन्मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरीबद्दलचे अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्याकरता आपल्या बीएमसी गाईड या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। तर आता येऊ दुसऱ्या अपडेट कडे। तर कोणत्या 477 उमेदवारांना नियुक्तीच्या पुढील कार्यवाही करता बोलवले आहेत ते आपण बघू। तर आपल्याला सगळ्यांना माहितच आहे की ज्या उमेदवारांचे ओरिजिनल कागदपत्रे तसेच नॉन क्रिमिनल पडताळणी अहवाल, अधूग प्रमाणपत्र पडताळणी अहवाल, समांतर आरक्षणाची कागदपत्र पडताळणी अहवाल प्राप्त झालेले होते, अशा उमेदवारांची नियुक्तीची कार्यवाही सुरू झालेली होती। तर आतापर्यंत बीएमसी ने अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि खुला प्रवर्गातील उमेदवारांच्या नियुक्तीकरताच्या याद्या प्रसारित केलेल्या होत्या। दिनांक 1/10/2025 रोजीच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितले होते की आता उर्वरित जात प्रवर्गाच्या निवड याद्या प्रसारित करण्यात येतील। त्यानुसार आजच्या सूचना परिपत्रकानुसार विजाओ, भजब, भजक, भजड, विमाप्र, इमाव, अधुग म्हणजे ईडब्ल्यूएस आणि स्वाशय माव म्हणजेच एसीबीसी प्रवर्गाच्या एकूण 477 उमेदवारांच्या निवड याद्या प्रसारित केलेल्या आहेत। आणि या उमेदवारांना नेमणुकीच्या पुढील प्रोसेससाठी त्यांच्या नावापुढे नमूद केलेल्या दिवशी सकाळी 11 वाजता प्रशासकीय अधिकारी समिती सभागृह क्रमांक 1 दुसरा मजला जुनी इमारत बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्य कार्यालय महापालिका मार्ग 400001 येथे उपस्थित राहायचे आहे। आता नक्की कोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला उपस्थित राहताना सोबत ठेवायचे आहेत ते आपण बघू। तर सुरुवातीला उमेदवारांनी केलेला ऑनलाईन अर्ज, त्यानंतर परीक्षेचे प्रवेश पत्र, त्यानंतर पॅन कार्ड, आधार कार्ड, त्यानंतर शैक्षणिक समांतर आरक्षण विषयक व अन्य सर्व कागदपत्रे, त्यानंतर नजीकच्या काळातील 3 पासपोर्ट साईज फोटो, त्यानंतर जन्मतारखेच्या पुराव्याचे कागदपत्रे, त्यानंतर दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र, त्यानंतर अपेंडिक्स 1, अपेंडिक्स 2, त्यानंतर यूईडी आयडी कार्ड, त्यानंतर लेखनिकाचे शैक्षणिक कागदपत्रे आणि स्वयं घोषणापत्रासह सांगितलेल्या दिवशी, सांगितलेल्या ठिकाणी आणि सांगितलेल्या वेळेत तुम्हाला उपस्थित राहायचे आहे। आजच्या सूचना परिपत्रकानुसार ज्या 477 उमेदवारांना पुढील नियुक्तीसाठी बोलवण्यात आलेले आहेत त्या उमेदवारांची पीडीएफ फाईल आपल्या बीएमसी गाईड या टेलिग्राम चॅनलवर तुमच्या माहितीसाठी सादर केलेली आहे। ती बघण्याकरता आपल्या बीएमसी गाईड या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा। टेलिग्राम चॅनलची लिंक तुमच्या माहितीसाठी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे।
तर मित्रांनो, हा महत्त्वाचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ आपल्या मित्र परिवारांमध्ये नक्की शेअर करा, जेणेकरून सर्वांना या महत्त्वपूर्ण व्हिडिओची माहिती मिळेल। आणि कोणी नवीन प्रथमच आपल्या बीएमसी गाईड या युट्यूब चॅनलवर आले असतील तर बृहन्मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरीबद्दलचे अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता आपल्या बीएमसी गाईड या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।